गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील वॉर्ड क्रमांक 13 महादेवनगरमध्ये बेकायदेशीर जागा मालक यांच्या बोगस दस्तावर सह्या करून ओपन प्लेसवर बांधकाम करून बेकायदेशीर खरेदी केले. याची तक्रार माजी नगरसेवकांनी मोहन कुंभार यांनी जिल्हाधिकारी महापालिकेकडे केली आहे. या बांधकामावर कारवाई करून हा भूखंड ताब्यात घेण्याची मागणी पत्रकार बैठकीमध्ये मोहन कुंभार यांनी केले. इचलकरंजी शहरामध्ये ओपन भूखंडावर बेकायदेशीरपणे बांधकाम करून जागा खरेदी करून घेण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. याच अनुषंगाने इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील गट क्रमांक 447, 448, 448-2 मध्ये ओपन प्लेसवरील जुन्या मालकांच्या बोगस सह्या करून बोगस दस्त करून या जागेवर मोठा बंगला बांधण्यात येत आहे. याची तक्रार माजी नगरसेवक मोहन कुंभार यांनी जिल्हाधिकारी व महापालिका मुख्यमंत्री महसूल खात्याकडे लेखी तक्रार केली आहे. हा भूखंड बेकायदेशीरपणे खरेदी करून जागा मालकांच्या बोगस सह्या करून खरेदी दस्त करण्यात आलाय. या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे. याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी माजी नगरसेवक मोहन कुंभार यांनी आज केली. आज त्यांनी पत्रकार बैठकीमध्ये याची माहिती दिली. तर या भूखंडावर सध्या 1 ते 21 भूखंडधारकांच्या संमतीपत्र सादर केले. मात्र संमतीपत्रावर या भूखंडधारकांच्या खोट्या व चुकीच्या सह्या आहेत. भूखंडधारकांची संमतीपत्र नसताना व भूखंडधारकांचे रजिस्टर खरेदीपत्र कसे काय झाले असा सवाल निर्माण झालाय. तर यामध्ये 1 ते 8 भूखंडधारकांच्या बोगस सह्या करण्यात आल्या आहेत. सदर या संपूर्ण जागा खरेदी विक्री करणाऱ्यांमध्ये जे कायदेशीर जागा घेणारा देणारा आहे याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तर इचलकरंजी शहरामध्ये ओपन भूखंडावर बोगस कागदपत्र व बोगस खरेदी करण्याचा सध्या गोरखधंदा सुरू झालाय. त्यामुळे अशा बिल्डरांवर व असे बोगस दस्त खरेदी विक्री करणाऱ्या घेणाऱ्या देणाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी मोहन कुंभार यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आज पत्रकार बैठकीमध्ये मोहन कुंभार यांनी ही माहिती दिली. जर येणाऱ्या काळात या भूखंड महापालिकेने ताब्यात घेतला नाही व कायदेशीर कारवाई केली नाही तर येणाऱ्या 16 तारखेला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मोहन कुंभार यांनी दिलाय. काय करायला काय हो आज जाऊ घरात जाऊ ना जरा सांगा की आमच्याबद्दल का तक्रार करतात. तुमचं तुम्ही चालके जा आणि तुम्ही बघून घ्या ना काय असेल ते. आम्हाला कशाला तुमचा आमचा संबंध काय. ठीक नाही ना. हां सांगून टाक ना काय उगत चालकेच्या राजकारणात आम्हाला कशाला ठेवतात. 365 दिवस आपल्याला एकमेकाचं तोंड हागायचं आहे आरोसपर्यंत. कशाला आपल्याला वाईट. आपण एवढं आतापर्यंत चांगलं भागात झालं आहे. किती म्हणते ते कृष्णाचं घेते की मागून देते. 16 का 17 मॉडेल आहे. 16-17 हॅलो एक मिनिट थांबा.
ते पोकळगी येऊन थांबलेत की. बर बर, मग मी जाऊन आखून येऊ मग. बर, असं मुक्का मार बसलाय. हां बर बर. कुठं? बाळकृष्ण. बर बर, या या. तुमचं झालं की मला फोन करा. तर गाडीचा फोटो मागून घेतो आणि तुम्हाला पाठवतो. हां आम्हाला जेवढा त्रास झालाय की नाही, आम्ही तुम्ही बेकायदेशीर केलाय ते बेकायदेशीर काढायला लागलो. आम्ही काय हे करायचं बेकायदेशीर आयुक्तांचं घर पण आहे, त्यांच्या आयुक्तावरती तक्रार तुम्ही करा की. मी कशाला करू? मी माझ्या- तुम्हाला शोक पडले ना सगळ्यांचं काढायला. मी माझ्या तुम्ही भागातलं- त्यांचं मी जाऊन करा. माझ्या- पोलिसांच्या घरांचं जाऊन करा, तेलनाड्याचं जाऊन करा ना. अरे मी माझ्या भागातला मला त्रास दिल्यात, मी त्या हिशोबाने मग करतो. तुम्हाला मी त्रास दिलोय काय? आणि आईच्या नावानं अरे मग हाय का नाही, मग बेकायदेशीर झाले का नाही.